नमस्कार, माझं नाव पद्मश्री अमित मदनायक. मी कोल्हापूरहून आले. पेपरच्या वस्तू बनवते मी गेली 10 वर्ष. ह्याच्यामध्ये गणपती आहेत, संगीत वाद्य, दागिने, फ्रीज मॅग्नेट असे असंख्य प्रकार आहेत. पर्यावरणपूरक असल्यामुळे ह्याला खूप मागणी आहे. ह्या बऱ्याच वस्तू माझ्या निर्यात पण होतात. ह्याला कुठलंही मशीन वापरत नाही, आपण हाताने सगळं बनवलेलं असते. कागद, कापड, फेविकॉल आणि सुई ह्याच्यापासून आपण बनवले जातं. आणि ह्याचं आपण ट्रेनिंग पण घेतो महाराष्ट्राच्या बाहेर, भारतात कुठंही. शाळेतल्या मुलांना पण शिकवलं जातं की वेगवेगळी त्यांची कला डेव्हलप होऊ दे, छंद निर्माण होऊ दे म्हणून. ह्याला भरपूर मोठी मागणी आहे. सिद्धगिरी मठावरती कारागीर हस्तकला प्रदर्शन चालू आहे, त्याच्यामध्ये हा स्टॉल आहे. भारतात तर सगळीकडे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला माझं निर्यात होतं. निर्यात म्हणजे काय, जे ओळखीचे असतात मित्रमैत्रिणी त्यांच्या थ्रू मी पाठवतो. मेरा नाम पार्वती तलवार है। मैं कर्नाटका विजयनगर डिस्ट्रिक्ट हुईनडगली से आई हूँ। और हमारा खेत में जो मकई ग्रो करता है उसके छिलके के साथ हमने होम डेकोरेशन थिंग्स और बुकेस और फेरी लाइट्स और वॉल हैंगर सभी करती हूँ। और मेरे साथ आर्ट और हमारा विलेज की लेडीज जुड़ा हुआ है। हम सारा मिलके ये काम कर रहे हैं। सब ये सारा सस्टेनेबल है, इसमें कुछ प्लास्टिक वगैरह हमने यूज नहीं करता है। मैंने थ्रोट ऑल ओवर हमारा इंडिया में सप्लाई करती हूँ और ऑस्ट्रेलिया को भी भेजी हूँ और मलेशिया, सिंगापुर भी गया है सर हमारा प्रोडक्शन। हाँ, मैं कनेरी मठ में, कोल्हापुर कनेरी मठ को आए हैं हमने। आर्टिजन सभी सारा लोग इधर जुड़े हैं, तो इंडिया पूरा से आए हैं। लेकिन यहाँ से शुरुआत है, हमने 4 दिन इधर ये देखेंगे कैसे होता है। क्या प्रोडक्ट है, क्या बनते हैं, कैसे और क्या और अभी तो इतना बना रहे सर, फेरी लाइट्स और बड़े बड़े फ्लावर्स और बुकेस और डॉल, नैपकिन, कर्टन टाई, नैपकिन टाई भी बनाती हूँ और वॉल हैंगर सभी बनाती हूँ। सोलापुर के हाँ, बहुत अच्छा लग रहा है सर। तर आजच्या या समारंभासाठी आता उद्घाटन सोहळा संपन्न झाला चंद्रकांत दादांच्या हस्ते. आणि राजेश क्षीरसागर वगैरे आणि प्रकाश अण्णा आवाडे वगैरे मंडळी उपस्थित होते. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष 2 कोल्हापूर आणि सांगलीचे, साताऱ्याचे 2 उपाध्यक्ष होते, 2 अध्यक्ष जिल्हा परिषद होते आणि बाकी सर्व पदाधिकारी होते. तर या समारंभानंतर आता जवळजवळ इथे एक 150 कारागीर आलेले आहेत आणि 35 कॉलेजेसचे फॅकल्टीज आलेले आहेत विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या फॅकल्टीज आहेत. त्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण काही प्रकल्प प्रस्तुत करतायत इथे. त्यांचेही प्रस्तुतीकरण इथे होईल, म्हणजे एक पारंपरिक पासून आधुनिक पर्यंत. आणि ह्याच्यामध्ये आता जे कारागीर आलेले आहेत, कोण नवीन हे कारागिरी शिकू इच्छिणारी असतील, आता 4 दिवस जे राहिलेले 4 दिवस आहेत, प्रत्येक कारागिरांजवळ एक 5-10 लोक दिवसभर ही शिकू शकतील किंवा 2-4 तास सुद्धा त्यांच्याजवळ राहून शिकू शकतील, अशी व्यवस्था आपण केलेली आहोत. सर्व कारागीर त्यांची जी कला आहे त्याची प्रशिक्षण द्यायला तयार आहेत. जर जे लोक तयार असतील शिकण्याकरता, तर त्यांनी संध्याकाळपर्यंत मठाच्या ऑफिसशी संपर्क करावा आणि नाव नोंदवावं आणि त्यांची व्यवस्था होईल. या व्यतिरिक्त आत्ताच चंद्रकांत दादांनी म्हटल्याप्रमाणे कोल्हापुरातनं 4 बसेस कंटिन्युअस चालत राहतील. आणि राजेश क्षीरसागर आमदार यांनी बुदरगड, कागल म्हणजे मुरगुड, कागल, मलकापूर आणि कोडोली 4 ठिकाणाहून दिवसातनं 2 खेपा बसेसची फ्री ठेवतील खाणं पिण्यासहित. आणि इचलकरंजीतनं प्रकाश आवाडे अण्णांनी सांगितले की त्यांची 200 लोक म्हणजे 4 बसेस त्यांची 2 खेपा करतील दिवसात. आणि येण्या जाणाऱ्या लोकांची ही सोय आहे आणि आपल्या माध्यमातून हे त्यांना पोहोचावं. कारसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये पूर्ण देशभरातून हस्तकलेशी संबंधित कारागीर आले आहेत आणि 4 दिवस कारागीर महाकुंभ महोत्सव व्हायचा. जवळजवळ 17 राज्यातून 150 पेक्षा जास्त कारागीर आलेले आहेत.
ती कला ही त्यांचा आनंदाचा विषय जसा आहे ती कला त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे. प्रयत्न स्वामीजींचा, काळसिद्धेश्वर महाराजांचा असा चालला आहे की ही कला लोकांनी अवगत करून ती मल्टिपल करावी. म्हणजे आणखी एक मला महिला भेटल्या, त्या म्हणाल्या गोधडी मधल्या प्रशिक्षण मी दिल्या अशा काहीशे महिला झाल्या. त्या गोधडी 5,000ला विकतात आणि ती अमेरिकेमध्ये 1.5 लाखाला विकली जाते. तर असा हा व्यवसाय, अशी ही कला मल्टिपल होत जाईल, वाढत जाईल. आणि त्यामुळे मला बहुधा 4-5 वर्षापूर्वी असाच एक महोत्सव 17वा झाला होता. मी नागरिकांना असं आवाहन करेन की आम्ही कोल्हापूर शहरामध्ये 2 ठिकाणी 2-2 बसेस ठेवतो आहोत. ज्यांना यायचं आहे ते मोफत इथे येऊ शकतील, बघतील आणि बस संध्याकाळच्या वेळेला दिवसभरामध्ये अवेलेबल असतील तर परत पण जातील. तर आता मी अनाउन्समेंट करतो, पण गांधी मैदान हे सोपं पडेल, तर मग देवळात येणारा पण काही भाविक वर्ग इकडे वळू शकतो. तर अशा गोष्टी अधिक लोकांनी पाहणं आवश्यक असतं. आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या सगळ्या कॉलेजेसना सरकारी परिपत्रक काढलंय, कारण ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने स्पॉन्सरशिप दिली आहे. तर महाराष्ट्राचा पर्यटन विभाग आणि काळसिद्धेश्वर महाराजांचा मठ असं ते कंबाईन व्हेंचर आहे. म्हणूनच आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ITI स्किल डेव्हलपमेंट मध्ये पत्रक काढलंय की मोठ्या प्रमाणात मुलांना तुम्ही हे सगळं प्रदर्शन बघायला घेऊन या. आता मी ती पण घोषणा करतोय, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग वरून स्वतंत्र बस येणार असेल तर ती सातारा सांगलीहून आली तरी चालेल, त्याचं जाण्या येण्याचं भाडं आम्ही देणार आणि त्याच्यातून अधिक पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ते बघायला यावेत अशी कल्पना आहे.